नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स मधील ब्रेक कोड्स हा जो टॉपिक आहे तर या टॉपिक्स रिलेटेड माहिती जी आहे तर ती माहिती बघणार. सुरुवातीला ग्रे कोड्स काय आहे तर त्या रिलेटेड माहिती बघूयात. आणि त्यानंतर जे काय एक्झाम्पल्स आहेत ग्रे कोडचं बायनरी मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आणि त्यानंतर बायनरीचं ग्रे कोड मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं ते पण आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला त्या रिलेटेड जी काय माहिती दिलेली आहे तर ती माहिती बघूया. द ग्रे कोड इज अ नॉन वेटेड कोड. बघा त्याला वेट वगैरे आहे का तर नाही. ग्रे कोड इज अ नॉन वेटेड कोड. बघा ग्रे कोड काय आहे नॉन वेटेड कोड आहे. सो देअर इज नो स्पेसिफिक वेट. त्याला स्पेसिफिक वेट जे आहे तर ते नाही. असाइन टू द बीट पोझिशन. आपण जे काही बीट पोझिशन बघत असतो तर त्यामध्ये स्पेसिफिक वेट जे आहे तर त्याला वेट वगैरे नसतं. म्हणून आपण शक्यतो जी बायनरी मेथड जी आहे तर ती जास्त यूज करत असतो. कारण हे बाकीचे जे काही कोड लँग्वेज आहे तर त्यांना काही नॉन वेटेड असतील, काहींचं जे रूल्स आहेत तर ते रूल्स काही कमी असतात. परंतु बायनरी नंबर सिस्टम जी आहे तर ती आपण सगळीकडे जवळपास वापरलेली आपल्याला या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरलेली आपल्याला दिसून येत असते. आता त्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, इन अ ग्रे कोड्स टू सक्सेसिव्ह व्हॅल्यू ओनली डिफर बाय वन बीट. इट इज ऑफ्टन रेफर ॲज अ रिफ्लेक्टेड बायनरी कोड ऑर युनिट डिस्टन्स कोड. बघा इन अ ग्रे कोड मध्ये बघा टू सक्सेसिव्ह व्हॅल्यू ओनली डिफर बाय वन बीट. इट ऑफ्टन रेफर ॲज अ रिफ्लेक्टेड बायनरी कोड ऑर युनिट डिस्टन्स कोड. तर यामध्ये बघा आपण एक्झाम्पल्स मध्ये ते सॉल्व्ह करताना बघणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार आहे. आता ग्रे कोड विषयी आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर आपण एक्झाम्पल्स कडे येऊयात. म्हणजे ग्रे कोडचं आपल्याला सुरुवातीला बायनरी नंबर दिलेला असेल त्याचा ग्रे कोड बघूयात आणि काय त्यानंतर मग आपल्याला काय बघायचं आहे ग्रे कोडचं बायनरी मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आहे ते पण आपण बघूयात. सुरुवातीला आपण बायनरीचं ग्रे मध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी बघा फाइंड ग्रे कोड. आपल्याला ग्रे कोड फाइंड करायचा आहे ऑफ बायनरी नंबर 1101. हा जो बायनरी नंबर दिलेला आहे त्याचा ग्रे कोड आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी हा नंबर जो आहे तर तो व्यवस्थित लिहून घ्या. 1101. आता यामध्ये बघा काय करायचं आहे तुम्हाला. यामध्ये हा जो पहिली जी व्हॅल्यू आहे, या ठिकाणी जो डिजिट्स आहे हा, तर हा तो ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. लिहिल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे हा नंबर या ठिकाणी या नंबरच्या खाली लिहायचा आहे. हा नंबर त्याच्या पुढच्या नंबरच्या खाली, हा नंबर त्याच्या पुढच्या नंबरच्या खाली तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करून घ्यायची आहे. आता बघा 1 प्लस 0 किती येत आहे? 1. 0 प्लस 1 1. आणि यामध्ये बघा 1 प्लस 1 10 होत आहे. बरोबर आहे? 10 आल्यानंतर आपल्याला 0 लिहायचा आहे. आणि 1 जो कॅरी येत असेल तर तो काय करायचा आहे? स्किप करायचा आहे. या ठिकाणी 1 कॅरी आलेला आहे. मग तो काय केलेला आहे आपण? स्किप केलेला आहे रूल्सनुसार. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? ग्रे कोड जो आहे तर तो फाइंड करायचा आहे. काय आलेला आहे ग्रे कोड याचा? तर बघा 1011 हा काय आलेला आहे? ग्रे कोड आलेला आहे या बायनरी नंबर्स. सर्वात इझी स्टेप्स आहेत. तर आता पुढचे काही नंबर्स बघूयात आणि त्यानुसार त्यांचे कन्व्हर्जन जे आहे तर ते ग्रे कोड मध्ये आपल्याला करायचं आहे. आता तुम्हाला काही बायनरी नंबर्स दिलेले असतील आपण एक एक घेऊयात. सुरुवातीला बघा पहिलं काय दिलेलं आहे 1100. सुरुवातीला नंबर लिहून घ्या 1100. बरोबर आहे. सुरुवातीला काय करायचं आहे हा 1 लिहून घ्या. त्यानंतर हा दिलेला 1 जो आहे तर तो पुढच्या नंबरच्या खाली लिहायचा आहे. हा नंबर पण पुढच्या नंबरच्या खाली लिहायचा आहे. इथे जो नंबर असेल तर तो या नंबरच्या खाली लिहायचा आहे. शेवटचा जो आहे तर तो पुढे लिहायचा नाही, तो स्किप करायचा. ठीक आहे? अशा प्रकारे. घ्या करून ॲडिशन आता. 0 प्लस 0 0. 0 प्लस 1 1. 1 प्लस 1 10. या ठिकाणी 10 आलेला आहे. 0 लिहा आणि 1 जो आहे तर तो तुम्हाला स्किप करायचा आहे. तर एकदा नंबर चेक करूयात. बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आन्सर जे आहे तर ते आन्सर फाइंड करायचा आहे.
त्यानंतर आता दुसरं एक्झाम्पल्स घेऊयात. या ठिकाणी आता दुसरं एक्झाम्पल्स घेऊयात. 1010 घेऊयात. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला नंबर लिहून घ्यायचा आहे 1010. त्यानंतर हा 1 जो आहे तो ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर हा 1 या ठिकाणी लिहा. हा नंबर जो आहे त्याच्या पुढील नंबरच्या खाली या ठिकाणी 0. त्यानंतर हा या ठिकाणी 1. ची आता ॲडिशन करा. 0 प्लस 1 1. त्यानंतर 1 प्लस 0 1. त्यानंतर 1 प्लस 1 1. अशा प्रकारे आपला जो नंबर आलेला आहे तर तो काय आलेला आहे 1111. अशा प्रकारे आपण ग्रे कोड जो आहे तो सेकंड नंबरचा फाइंड केलेला आहे. त्यानंतर आता तिसरं एक्झाम्पल्स घेऊयात. या ठिकाणी बघा 1 डायरेक्ट नंबर्स लिहून घेतो. या ठिकाणी बघा 1 1 0 1 0 हा नंबर घेतला लिहून. त्यानंतर आता काय करायचं आहे बघा हा 1 जो आहे ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी हा 1 ॲज इट इज हा नंबर त्याच्या पुढच्या नंबरच्या पुढे. त्यानंतर हा पुढच्या नंबरच्या पुढे हा या ठिकाणी. त्यानंतर ॲडिशन करून घ्या. 0 प्लस 1 1. 1 प्लस 0 1. त्यानंतर 0 प्लस 1 1. बघा या ठिकाणी 1 प्लस 1 10 येत आहे. तर या ठिकाणी त्याचा एकक स्थानी जो आहे 0 तो लिहायचा आहे आणि जो 1 कॅरी येणार आहे तो स्किप करायचा आहे. अशा प्रकारे आपला आन्सर जे आहे ते आन्सर येणार. तर पुढील नंबर दिलेला आहे. अजून एक डिजिट जो आहे तो आपल्याला वाढून दिलेला आहे. 4th नंबरचा एक्झाम्पल. बघा 4th नंबरचं जे एक्झाम्पल जे आहे तर ते काय आहे 1 0 1 1 1 0. त्यानंतर हा 1 जो आहे तो ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर हा नंबर परत या ठिकाणी 1 0 1 1 आणि हा नंबर 1. त्यानंतर याची ॲडिशन करून घ्या. 0 प्लस 1 1 येणार आहे. 1 प्लस 1 10 येतो. 0 लिहा. 1 कॅरी. इथे 1 कॅरी लिहू शकता तुम्ही. 1 प्लस 1 1 प्लस 1 10 10 प्लस 1 11 11 चा 1 या ठिकाणी लिहा आणि 1 परत कॅरी. आता 1 प्लस 0 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. इथे 1 कॅरी आलेला आहे. 0 प्लस 1 1 1 प्लस 1 10. इथे 0 लिहा. जो कॅरी आलेला आहे फायनलचा कॅरी तर तो आपल्याला स्किप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आन्सर जे आहे तर ते आन्सर आलेला आहे. बघा एकदा क्रॉस चेक करून घ्या. 1 1 1 बरोबर आहे. 1 प्लस 0 या ठिकाणी आपण चेक करतो. 0 प्लस 1 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. इथे झाला 11 11. या ठिकाणी त्यांनी हातचा जो आहे तर तो कॅन्सल केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा केलेला आहे. आपण जो कॅरी घेत असतो तर तो कॅरी घ्यायचा नाही रूल्स नुसार. तर या ठिकाणी बघा बघ या ठिकाणी थोडा चेंजेस आहे. तर या ठिकाणी बघा आपण हे जे कॅरी घेत होतो तर कॅरी आपल्याला घ्यायचं नाही. चौथं जे एक्झाम्पल आहे तर यामध्ये बघा आपल्याला काय घ्यायचं आहे 0 प्लस 1 1 घ्या. 1 प्लस 1 10 येतो आहे. 0 घ्या. 1 जो कॅरी होतोय तिथला पण कॅरी स्किप करायचा आहे. स्किप केला. त्यानंतर 1 प्लस 1 10 0 1 कॅरी येत असतो तो पण स्किप करायचा आहे. त्यानंतर 1 प्लस 0 1. त्यानंतर 0 प्लस 1 1 आणि हा फायनलचा 1 ॲज इट इज. आपलं जे आन्सर जे आलेलं आहे 1 1 1 0 0 1. अशा प्रकारे चौथं जो आन्सर जे आहे तर ते अशा प्रकारे असणार आहे. अशा प्रकारे कन्व्हर्ट द फॉलोइंग बायनरी नंबर्स टू ग्रे कोड ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्यानंतर पुढे आता मागे आपण बघितलं बायनरीचं ग्रे कोड मध्ये केलं. आता जर तुम्हाला प्रश्न आला ग्रे कोडचं बायनरी मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं तर ते आता बघूयात. आता यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे कन्वर्ट ग्रे कोड नंबर. हा कोणता नंबर दिलेला आहे ग्रे कोड दिलेला. त्याचं कन्व्हर्जन कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला काय करायचं आहे हा नंबर लिहून घ्या. 0 1 1 1 लिहून घेतला.
तर त्यानंतर काय करायचं आहे, हा 0 जो आहे तर तो ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. 0 लिहिला. हा 0 आपण वरून करतो तो क्रॉस, तर हा 0 जो आहे तर तो या ठिकाणी ॲड करायचा आहे. 1 प्लस 0 किती येत आहे? 1 येत आहे. हा 1 परत या ठिकाणी ॲड करायचा आहे. बरोबर? अशा प्रकारे. आता 1 प्लस 1 10. 10 चा 0 लिहा. 1 जो कॅरी येतो तो स्किप करून टाकायचा आहे. ठीक आहे? त्यानंतर हा परत 0 जो आहे तर तो 0 या ठिकाणी हा 0 परत या ठिकाणी ॲड करा. 1 प्लस 0 1. म्हणजे तुमचं जे आन्सर येत आहे 0, 1, 0, 1 हे तुमचं आन्सर येत आहे. 0, 1, 0, 1 हे तुमचं काय आलेलं आहे? आन्सर आलेलं. अशा प्रकारे तुम्ही आन्सर जे आहे तर ते ग्रे कोड टू बायनरी कन्व्हर्जन मध्ये करू शकता. आता या ठिकाणी बघा, आता पुढचं एक एक्झाम्पल्स घेऊयात. आता हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. अजून पुढचं जर एखादं एक्झाम्पल्स जर आपण घेतलं 1, 0, 1, 0 हा नंबर घेतला. काय करायचं आहे? हा 1 जो आहे ॲज इट इज लिहून घ्या. लिहिला. त्यानंतर हा 1 जो आहे तर तो या ठिकाणी ॲड करायचा आहे. सांगा 0 प्लस 0 प्लस 1 1. हा 1 परत पुढे लिहा. 1 प्लस 1 10. 0 लिहा. जो कॅरी येतो तो स्किप करायचा आहे. स्किप केल्यानंतर काय करायचं आहे? परत हा 0 जी ॲडिशन आलेली आहे, या ठिकाणी बघा, जी ॲडिशन आलेली आहे तर ती काय करायची आहे? या ठिकाणी ॲड करायची आहे. हे 0 आला. 0 प्लस 0 0. म्हणजेच जर तुम्ही हा नंबर घेतला, ग्रे कोड घेतलेला आहे, त्याचं बायनरीमध्ये अशा प्रकारे कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. 1, 1, 0, 1 हा नंबर घेतला आपण. ठीक आहे. सुरुवातीला फर्स्ट नंबर ॲज इट इज लिहून घ्या. घेतला लिहून. हा 1 परत पुढच्या नंबरमध्ये ॲड करायचा आहे. 1 प्लस 1 10. 0 लिहा. 1 जो कॅरी येतो तो स्किप करा. स्किप केला तर हे जे 0 आलेला आहे तो पुढच्या नंबरमध्ये ॲड करा. 0 प्लस 0 0. बरोबर आहे. आता हा 0 प्लस पुढच्या नंबरमध्ये ॲड करा. 0 प्लस 1 1. म्हणजेच ह्या नंबरचा ग्रे कोडचा बायनरी नंबर जो आलेला आहे, तर तो काय आलेला आहे 1001 हा काय आलेला आहे आपला बायनरी नंबर्स आलेला आहे. समजलं? एकदम सोप्या भाषेत आपण बघितलेलं आहे. बायनरी नंबरचं ग्रे कोडमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आणि बायनरी नंबरचं ग्रे कोडमध्ये कशाप्रकारे कन्व्हर्जन करायचं आणि ग्रे कोडचं बायनरीमध्ये कशाप्रकारे कन्व्हर्जन करायचं, हे दोन्ही पण टॉपिक्स आपण काय बघितलेलं आहे त्या लेक्चरमध्ये. दोन्ही पण एक्झाम्पल्स नुसार सॉल्व्ह करून बघितलेले आहे. तर अशा प्रकारे आजचं हे आपलं लेक्चर संपलेलं आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.